त्या सरकारचा दिवाळा निघालेला आहे. कर्ज घेऊन दिवाळी साजरी हे सरकार करते आहे. ही परिस्थिती या राज्याची झालेली आहे अध्यक्ष महाराज. कर्मचाऱ्याची भरती करत नाही अध्यक्ष महाराज, कारण की तुमच्याजवळ पैसे नाहीये. रिटायर शिक्षकांना तुम्ही आता पुन्हा त्यांना नियुक्त्या देऊन शाळा चालवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करताय. का नवीन भरती करत नाही आपण? त्याचं उत्तर सरकारजवळ नाही. आता तुम्ही जाहिरात काढली, आता परवा आचारसंहिता लागेल. पुन्हा त्या आचारसंहिता लागल्यानंतर शिक्षकांच्या भरत्या, कर्मचाऱ्यांच्या भरत्या तशाच राहणार. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्याची भरती झाली नाही. लाखो पदं खाली आहेत. सरकारजवळ पैसे नाहीत आणि सरकारजवळ पैसे नाहीत म्हणून कर्मचाऱ्याच्या भरत्या केल्या जात नाही. शिक्षण असेल, आरोग्य असेल अध्यक्ष महाराज, माणसं दवाखान्यात जातात सरळ, पण आडवे होऊन बाहेर निघतात अध्यक्ष महाराज. ही परिस्थिती आज राज्यात आणि म्हणून सरकारने यामध्ये स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही दिवाळा काढलेला या राज्याच्या तिजोरीचा. आता या सरकार पैसे आमच्याजवळ नाही, आम्ही कर्ज घेऊन या पद्धतीने सरकार चालवत आहे. या ठिकाणी यांनी सांगितलं पाहिजे आणि राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज.